कामगार त्या ठिकाणी त्या सभेला उपस्थित होते। त्या ठिकाणी एक संयोजकाने सांगितलं, हे पंडित बाबा कारण समाजाची अशी रीत आहे की चांगलं बोललेलं सुद्धा काही लोकांना सहन होतच असं नाही। त्यावेळी असाच एक संयोजकाने सांगितलं की बाबा तुझा मेहनताना तुला मिळेल, हा कार्यक्रम मॅच सुरू करा, तुला मिळेल, पण काही जास्त बाबा बोलू नकोस, कारण आम्ही एक प्राध्यापक आणलेला आहे आणि तो प्राध्यापक स्वर्गीय बालासाहेब ठाकरे यांच्यावर जवळजवळ अर्धा तास बोलणार होता। त्यांनी सांगितलं मला काही तेवढे बोलता येत नाही, तुम्ही कार्यक्रम चालू करा, मी जास्त बोलणार नाही। आणि अशा वेळी तो कार्यक्रम आणि तो जो वक्ता होता तो जरासा उशीर आला आणि त्यावेळी परिवहन मंत्र्यांकडे त्यांनी एक रिक्वेस्ट केली नितेश पंडितनी की फक्त 2 मिनिट मी फक्त बालासाहेब ठाकरे यांच्यावर थोडंसं 2 मिनिट फक्त बोलतो। 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद मित्रांनो, 2 ते 2.5 मिनिट आझाद मैदानावर। आणि कार्यकर्ते आपल्या माहिती आहेत, राजकारणी लोक समाजाशी बांधील असतात, त्यांनी सांगितलं बोल बोल, 2 मिनिटामध्ये किती बोलणार ते समजलं। 2 मिनिटामध्ये बालासाहेब ठाकरेंचे विचार त्याने अशा प्रकारे सादर केले 120 सेकंदामध्ये की परिवहन मंत्री उभे राहिले आणि सांगितलं, बाला अरे कुठल्या भूमीतला तू, अरे साक्षात माझा श्वास रोखला होता। स्वर्गीय बालासाहेब ठाकरे उभे राहिल्यानंतर जशी आमची परिस्थिती या ठिकाणी व्हायची, आमच्या तोंडातून शब्द निघत नव्हता, असा एक एक शब्द मोत्याच्या मालेसारखा तुम्ही टाकलेला आहेस। अशा नितेश पंडितसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। त्यांचं राजकीय कारकीर्द आणि त्यांची ही सूत्रसंचालनाची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातोय। आजच्या ह्या दिवशी त्यांची ही प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे त्यांची ही सूत्रसंचालनाची कला आणखी विकसित हो अशी सुयश लाभतो आणि मी आपली रजा घेतो। पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुयश लाभो आणि चांगल्याप्रमाणे निर्विघ्नपणे पार पाडो अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रद्धा सबोरी, धन्यवाद। फिर से एक बार आप सभी का ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 में यहाँ पे तहे दिल से स्वागत करता हूँ। ले चलता हूँ आपको ब्यूटीफुल कलरफुल इस दुनिया में। वहाँ पे आपको श्रीश विभांश 11 मुरबी बनाम बोनकोड़े 11 बोनकोड़े, ये दो टीमों के बीच का मुकाबला आपको देखने को मिलेगा। ऑन बोर्ड रन लग चुके हैं। लोअर फुल टॉस की गेंद ऑन द राइट खेला, इस बार डिप्ट विकेट की तरफ गेंद को मोड़ दिया है। एक रन यहाँ से मुकम्मल की जाएगी और 1 रन के साथ अभी टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 3 रन देखने को मिलेगी। पार्थ और विनीत की जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है। पहली गेंद के ऊपर 2 आए, उसके बाद लगातार 2 गेंदें डॉट, उसके बाद सिंगल आई और इसके चलते 3 रन ऑन बोर्ड में देखने को मिलेंगे। संकेत पाटिल यहाँ पे गेंदबाजी करते हुए, पहले तो मुरबी टीम ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है बोनकोड़े टीम को। ये न्योता स्वीकार करते हुए पहले ओवर में अभी तक 3 रन ऑन बोर्ड देख सकते हो बिना कोई विकेट गंवाए। अच्छा यहाँ पे देखो गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद निचले स्तर के ऊपर फिनिश करते हुए गेंद को, गेंदबाज अच्छी गेंदबाजी। यहाँ पे देखा जाए तो गेंदबाज हाई आर्म के साथ गेंदबाजी करते हुए ऊंचे कद के खिलाड़ी, उसके बावजूद भी उछाल नहीं मिला। आप देख सकते हो यहाँ पे सबमरीन डिलीवरी थी, विकेट कीपर काफी करीब यहाँ पे विकेट कीपिंग करते हुए डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति होते हुए। अच्छा यहाँ पे प्रेशर बिल्डअप किया गेंदबाज संकेत पाटिल ने। फिर से एक बार, इस बार ऑन द राइट खेला, गेंद जाएगी डिप स्क्वायर लेग, डिप मिड विकेट के बीच में से आता हुआ ये पहला इस सत्र का चौका। या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमधून मी विनंती करतोय हरिश्चंद्र कालू पाटील यांना की आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती। तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय दिनकर रामभाऊ भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे आदर्शवर्थ शिक्षक आणि या कार्यक्रमातील मुख्य अतिथी, मी विनंती करेन मयूर पाटील यांना की त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती। हा वस्त्रालंकार मायेचा आहे, हा वस्त्रालंकार प्रेमाचा आहे, ऊब देणारा आहे। हा उदार वस्त्र तुमच्या अंगावरती परिधान केला जातोय, सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आदरणीय दिनकरजी भोईर सर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय। तदनंतर सन्माननीय बली भोईर यांचं शुभागमन आहे। A1 जोडी कल्पेश आणि बली ही असायची, इथे मात्र उपस्थित त्यांचाही आदरपूर्वक सन्मान शब्द सुमनानं केलं जातोय। कल्पेश पाटील A1 जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचाही आदरपूर्वक शब्द सुमनानं स्वागत केलं जातोय। जाऊया मैदानाकडे। सेकंड ओव्हर, दुसरं षटक, O2 अक्षय सर।
सुमित पाटिल का पहला ओवर हुआ, उसमें 7 रन यहाँ पे टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी बिना कोई विकेट गंवाए। बोनकोड़े 11 बोनकोड़े। दूसरे गेंदबाज विघ्नेश पाटिल, यहाँ पे टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती हुई गेंद, काफी तेज रफ्तार से गेंद डाली थी अवे फ्रॉम द बॉडी। डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई बिंदी गेंद। यहाँ पे जितनी बिंदी गेंद आएगी ना उतना प्रेशर बिल्डअप हो जाएगा बल्लेबाज के ऊपर। बड़ा मुकाबला है, एक तरफ मुरबी दूसरी तरफ बोनकोड़े, दो यहाँ पे बेस्ट वर्सेस बेस्ट का ये मुकाबला आपको देखने को मिलेगा। सुमित पाटिल की अच्छी ओवर घट रही थी, ऐसे लग रहा था कि 5वें गेंद तक अच्छी ओवर है, लेकिन छठे गेंद के ऊपर चौका जागा डिप स्कोर लेग डिप मिडविकेट के बीच में से, उसके चलते स्कोर बढ़ा। इस बार अच्छी यहाँ पे फुलर लेंथ की गेंद थी। बल्ले का फ्लो अगर देखा जाए तो डिप मिड विकेट की तरफ था, लेकिन गेंद और बल्ले में जहां पे संपर्क नहीं होता ना वहां पे उत्पत्ति नहीं होती। पहले ओवर से यहाँ पे जकड़ के रखा है। एक बड़ा शॉट आया था पार्थ के बल्ले से, उसके बाद विनीत के बल्ले से, लेकिन इस बार जकड़ के रखा है। तारीफ करना चाहूंगा विघ्नेश पाटिल की, जिस तरह से यहाँ पे गेंदबाजी सेट की है, नपीतुली गेंदबाजी, सटीक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी करते हुए विघ्नेश पाटिल, मैन फ्रॉम मुरबी के ये तेज तर्रार गेंदबाज आप देख सकते हो। लेफ्ट हैंड ओवर द विकेट, इस बार इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को ढकेल दिया है। गेंद जाएगी 1 बाउंस बाउंड के बाहर, आता हुआ ये चौका, चौका अभी आया है, छक्का अभी बाकी है, आगाज किया है, अंजाम अभी बाकी है, अंजाम अभी बाकी है। पार्थ के बल्ले से आता हुआ इनसाइड आउट डिप एक्स्ट्रा कवर की तरफ आपके चौका देकर टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 11 रन बिना कोई विकेट गंवाए बोनकोड़े टीम। अच्छी गेंद यहाँ पे लेग ग्लांस किया, गेंद यहाँ पे डीप स्क्वायर लेग की तरफ गेंद को देखने को आपको मिलेगा। एक यहाँ से रन मुकम्मल की, दूसरे की कोशिश थी, लेकिन तब तक के लिए गेंद फील्ड हो चुकी थी। चौर बदलने का मौका मिला दोनों ही बल्लेबाजों को। आप देख सकते हो पहला मैंडेटरी पावर प्ले होने के बाद दूसरा मैंडेटरी पावर को शुरुआत हो चुकी है। एक आप फील्डर देख सकते हो, दायरे के बाहर 3 फील्डर तैनात किए गए हैं। ये जोड़ी ओपनिंग के आप देख सकते हो, पार्थ और विनीत को। विनीत लगभग 2 गेंदे खेल के 4 रनों का योगदान देते हुए, और उनके साथ आए हुए खिलाड़ी पार्थ 8 रनों का योगदान देते हुए, दोनों बल्लेबाजों के बल्ले से 2-2 चौके आ चुके हैं। इस बार आप देख सकते हो लेफ्ट हैंड ओवर द विकेट, यहाँ पे टिप्पा खाने के बाद अवे फ्रॉम द बॉडी, बल्ले का फिर से एक बार पैस, यहाँ पे फेस देखा जाए तो क्रॉस बैटेड था, डिप मिड विकेट की तरफ था, लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं। गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। यहाँ से प्रेशर बिल्डअप करते हुए गेंदबाज विघ्नेश पाटिल, तारीफ करना चाहूंगा, 5 गेंदों में 5 रन दिए हैं। और यहाँ से डॉट गेंदें लगभग 3 है, 2 गेंदों में एक सिंगल आया और एक के ऊपर चौका आया। बढ़िया, सुपर से ऊपर डिप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन और एक डिप विकेट में फील्डर तैनात किया गया है आउटसाइड सर्कल में। बढ़िया, इस बार ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे आपको काउ कॉर्नर की तरफ देखने को मिलेगी। यहाँ से 1 रन मुकम्मल किया जाएगा। इक्के दुक्के से काम नहीं चलने वाला, चौकों की यहाँ से आवश्यकता है। बोनकोड़े और मुरबी, ये 2 टीमों के बीच का कड़ा मुकाबला 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगी 13 रन बिना कोई विकेट गंवाए। अभी जो हमारे साथ दर्शक जुड़ चुके हैं उनको बताना चाहूंगा, श्रींश विभांश 11 मुरबी टीम ने पहले तो टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया बोनकोड़े 11 बोनकोड़े टीम को। ये न्योता स्वीकार करते हुए 2 ओवर हो चुके, 12 गेंदे हो चुके, 12 गेंदों में बिना कोई विकेट गंवाए 13 रन ऑन बोर्ड आप देख सकते हो। पार्थ और विनीत की ये साझेदारी यहाँ से पनपती हुई, पार्टनरशिप इज इंपॉर्टेंट रोल ऑफ दिस क्रिकेट है। पार्टनरशिप यहाँ से होनी चाहिए, भागीदारी यहाँ से होनी चाहिए, वो भागीदारी वो पार्टनरशिप 13 रन की है। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार स्वीप करना चाहते थे, पहले स्लिप में गेंद को रोका गया। 1 रन तब तक के लिए यहाँ पे दोनों बल्लेबाज ने पूरी की। 22 का इशारा आता हुआ अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 23वां रूल यहाँ पे इस्तेमाल करते हुए हमारा अंपायर एनआर पैनल के काफी मजे हुए तजुर्बेकार अंपायर यहाँ पे स्टैंडिंग में आप देख सकते हो। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज संकेत पाटिल, जिन्होंने पहला ओवर डाला, 7 रन दिए व्यक्तिगत तौर पर, दूसरा ओवर टीम की ओर से तीसरा ओवर डालते हुए
इस बार लॉप करने की कोशिश की थी, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद, हरकत करती हुई गेंद, बरकत मिलती हुई गेंदबाज को। बढ़िया यहाँ पे आज पिच हरकत कर रही है, यहाँ पे गेंदबाज उसका इस्तेमाल भी कर रहा है। इस बार आपको देखा टिप्पा खाना ऑफ स्टंप के बाहर अंदर की तरफ गेंद आई, बॉडी को टकराई, पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद, डॉट की समाप्ति, बिंद गेंद की समाप्ति। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। 14 रन यहाँ पे ऑन बोर्ड देखने को मिलेंगे। फिर से आइटम और विकेट, इस बार इनसाइड आउट गेंद यहाँ पे देखने को मिलेगी, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई यह आता हुआ आज के इस नाइट के दिन का ग्रीष्मा इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 का पहला हुआ चक। लगभग तीसरे ओवर के तीसरे गेंद के ऊपर ये छक्का दागा इस बल्लेबाज ने। यहां पे पटकी भी गेंद, इस बार हुक किया है, गेंद जाएगी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, आता हुआ थनथनाता हुआ चौका मोटी जुई का। यहाँ पे हमारा क्लब बॉयज है, बेधड़क दे धड़क, यहाँ पे शॉट खेला है बल्लेबाज ने, कड़क कड़क कड़क। क्या बात, जहां पे सब सर झुकते हुए मंदिर है, जहां नदी समा जाती है वो समंदर है। जीवन के पटल पे युद्ध बहुत तेरे, लेकिन मुगलों के साम्राज्य को चारों खाने चित किया। उन्हें छत्रपति शिवाजी महाराज के थी। स्ट्रेट ड्राइव यहाँ पे देखने को मिला, खुद के फॉलो थ्रो में गेंद को रोका गया, एक रन मुकम्मल की, दूसरे रन की कोशिश, काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दो खिलाड़ियों में देखने को मिलेगी। चित्त की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार के ऊपर संदेह नहीं करते ना, वैसे दोनों खिलाड़ियों के रनिंग बिटवीन द विकेट के ऊपर संदेह नहीं करते। 30 यार्ड में थी गेंद, उसके बावजूद भी यहाँ पे 2 रन इकट्ठा किए। 2 रन के चलते टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 26 रन, यहाँ पे बिना कोई विकेट गवाए। अच्छी शुरुआत मिली है बोनकोड़े 11 बोनकोड़े टीम को। यहाँ पे गेंदबाज संकेत पाटिल, पटकी हुई गेंद, इस बार पॉइंट के ऊपर से डिप पॉइंट की तरफ गेंद गोली की रफ्तार से आती हुई ये आता हुआ बल्लेबाज के बल्ले से तनतनाता हुआ चौका। यहाँ पे पहली शुरुआत आपने देखी ना तो डिफेंसिवली थी, उसके बाद यहाँ पे मोमेंटम चेंज किया है, गियर चेंज किया है। संकेत ने पाटिल ने पहला ओवर डाला, महज 7 रन दिए, उनको सफलता नहीं मिली थी। उसके बाद विघ्नेश पाटिल ने दूसरा ओवर डाला, 6 रन दिए, सफलता नहीं मिली। संकेत पाटिल को भी यहाँ पे 16 रन अभी ओवर में आ चुके, सफलता नहीं मिली है। बढ़िया यहाँ पे स्ट्रैटेजी के तहत आपको देखने को मिलेगा बोनकोड़े 11 बोनकोड़े यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। चीन के विशारद सुन जू ने कहा है कि अटैक इज अ सीक्रेट ऑफ द डिफेंस एंड डिफेंस इज अ प्लानिंग ऑफ द अटैक। और कब अटैक करना है कब डिफेंस करना है ये दोनों बल्लेबाज को बखूबी मालूम है, और इसके तहत बल्लेबाजी की शुरुआत की है। क्रिक क्रिक क्रिकेट, हम नहीं देंगे गेंदबाजों को विकेट, ऐसे कहते हुए पार्थ और विनीत आपको देखने को मिलेंगे। टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगी 30 रन बिना कोई विकेट गवाए। बोनकोड़े 11 बोनकोड़े 3, अभी तक 18 गेंदे हो चुके, 18 गेंदों में 30 रन। लगभग अभी 12 गेंदों का खेल शेष है। मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुके हैं। दायरे के बाहर 5 फील्डर आपको देखने को मिलेंगे, एक डीप कवर में देखने को मिलेगा, एक लॉन्ग ऑफ में देखने को मिलेगा, एक वाइट टिश आपको काउ कॉर्नर में देखने को मिलेगा, डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग में यहाँ पे फील्डर तैनात किए गए हैं। अगर 30 यार्ड सर्कल की बात की जाए तो एक लेग गली है, ऑफ गली है, सेकंड स्लिप में आपको देखने को मिलेगा, और एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर में फील्डर तैनात किया गया है। इस तरह के फील्डिंग की सजावट की गई है। 18 गेंदे 30 रन बिना कोई विकेट गवाए। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज पार्थ पाटिल।
प्रतीक पाटिल इस बार हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से गेंद को डीप मिड विकेट की तरफ गेंद को मोड़ दिया। यहाँ पे जड़ में गेंदबाजी करने का फैसला पहला लिया था, यहाँ पे 30 का सवाल पूछा गया था, उसके ऊपर जवाब दिया हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से डीप मिड विकेट की। यहाँ पे 31 रन यहाँ पे देखने को मिलेंगे। यहाँ पे प्रतीक पाटिल गेंदबाजी मार के ऊपर है, तेज तर्रार गेंदबाजी करते हुए आपको देखने को मिलेंगे। स्ट्राइक में बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे विनीत। फिर से एक बार यहाँ पे हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से डीप मिड विकेट की तरफ गेंद को मोड़ दिया। एक रन यहाँ पे इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाज पूरी करते हुए। सेंसिबल क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है, अच्छे गेंदों को रिस्पेक्ट दी जा रही है, जब खराब गेंदें आती है उसके ऊपर चौके छक्के दागते हैं। सेंसिबल क्रिकेट, तारीफ करना चाहूंगा दोनों बल्लेबाज की। पार्थ और विनीत की ये जोड़ी काफी अच्छी साबित होती हुई, उनकी उपलब्धता यहाँ से सिद्ध करते हुए अपने बोनकोड़े टीम के लिए। यहां पे लॉप किया हवा में, बढ़िया शॉट, पुल हुआ सक्सेसफुल, जाएगा डीप मिडविकेट के ऊपर से आता हुआ दन दन करने वाला ये छक्का। प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर कनेक्शन यहां पे आपको देखने को मिला। खड़े खड़े इस शॉट को खेला गया, फुटवर्क का इस्तेमाल नहीं, जगह से इस बार ऊंचाई देखी थी और उसके बाद पुल शॉट किया और डीप मिडविकेट के ऊपर से छक्का दागा। बढ़िया बल्लेबाजी करते हुए तारीफ करना चाहूंगा दोनों बल्लेबाजों की। साझेदारी यहां से पनपती हुई, कुल मिला के रन संख्या हो चुके स्कोर बोर्ड के ऊपर अभी देखने को मिलेगी आपको 38 रन बिना कोई विकेट गवाए। विनीत के बल्ले से आता हुआ ये छक्का आपने देखा। व्यक्तिगत बात की जाए तो 7 गेंदों में 12 रन विनीत ने बनाए हैं और 14 गेंदों में 25 रन पार्थ बना के अभी उपलब्ध है पिच के ऊपर, उनकी उपलब्धियां सिद्ध करते हुए। पटकी हुई गेंद इस बार लॉप किया, फिर से एक बार यहां पे लॉन्ग ऑफ दायरे में कैच पकड़ा जाएगा। क्रिकेट यहां पे मिला पहला विकेट। जो ब्रेक थ्रू चाहिए था ना मुरबी टीम को, वो विनीत के तौर पर पहला ब्रेक थ्रू दिलाया गेंदबाज प्रतीक पाटिल ने। खरं तर पेन पासून ग्राहकांची लांबच लांब रांग ज्या मटन शॉपवरती असतोय तो या उरणमधील सुप्रसिद्ध मटन शॉप। खरं तर इम्रान कुरेशी यांचा आज वाढदिवस आहे आणि आज खरं तर त्यांना वाढदिवसाच्या पुष्पगंधी शुभेच्छा। शुभेच्छुक शेखर भोईर, मोठी जोई तथा निश्चितच ती ऑफर आपल्याला नंतर निश्चितच सांगितली जाईल। रहमान कुरेशी यांना सहस्र लक्ष शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या। विश यू हॅपी बर्थडे, ढेर सारी शुभकामनाएं इमरान जी कुरेशी। प्रतीक पाटिल के अगले गेंद की अगर बात की जाए तो पटकी भी गेंद थी, ललचाया था बल्लेबाज को, बड़ा शॉट खेलने को मजबूर किया था। वहां पे कोहली यहाँ पे फील्डर था, उसने गेंद को पकड़ा और उसके चलते पहले विकेट का पतन हुआ। 38 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर बोनखेड़े 11 बोनकोड़े टीम। अच्छी गेंद, तेज तर्रार बल्ले का मुहिम सा किनारा लेते हुए इस बार गेंद सेकंड स्लिप में रोकी जाएगी। डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे होती हुई, बिंदी गेंद अच्छी यहाँ पे कमबैक करते हुए गेंदबाज। जिस तरह से पहला छक्का डिप मिड विकेट के ऊपर से आया, उसके बाद लॉन्ग ऑफ में पहला कैच आया, उसके बाद ये डॉट गेंद। अच्छी गेंदबाज, तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा गेंदबाज की। चौथी ओवर प्रतीक पाटिल की यहाँ पे जारी है, अपनी टीम की ओर से चौथा, खुद की तरफ से पहला ओवर डालते हुए। नहीं, बल्लेबाज ऑन मार्क आप देख सकते हो गेंद बल्लेबाजी मार्क के ऊपर परशुराम साठे। अच्छी गेंद, गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद तेजी से अंदर की तरफ आती हुई ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे मिड विकेट की तरफ देखने को मिलेगी। एक रन यहाँ से मुकम्मल किया, दूसरा भी रन इत्मीनान के साथ पूरे करते हुए धीमे धीमे स्कोर को आगे बढ़ाया जा रहा है। टोटल रन संख्या वो देखने को मिलेगी स्कोर बोर्ड के ऊपर 40 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 4 ओवर हो चुके, मतलब 24 गेंदे। और पहले ओवर की बात की जाए तो संकेत पाटिल ने डाला 7 रन दिए, उसके बाद
विघ्नेश पाटिल आए, उन्होंने 6 रन दिए। संकेत पाटिल फिर से एक बार आए, 16 रन दिए। अभी प्रतीक पाटिल ने लगभग 10 यहाँ पे रन दिए, 1 विकेट के नुकसान के ऊपर। 40 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आपको देखने को मिलेंगे। बोनकुड़े 11 बोनकुड़े। कमलाकर पाटील शेठ रावे पेन आई ग्रुप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, तदनंतर नागेंद्र सिंग राजपूत, मला वाटतोय आई ग्रुप ओवे कैलासदादा मात्रे यांचे निकटवर्ती कमलाकर पाटील रावे पेन, नागेंद्र सिंग राजपूत, राकेश जोशी उर्फ रॉकी आणि मोनिन मोगल यांना विनंती असेल की प्लीज आपली प्रतीक्षा आमच्या आसनं करतायत अतिथी कक्षातील, आपल्याला विनंती असेल की आपण अतिथी कक्षाकडे येऊन विराजमान व्हायचं आहे। 40 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। नए गेंदबाज इस बार ऑन ड्राइव किया, वी शेप में गेंद को खेला गया है, काऊ कॉर्नर की तरफ गेंद को मोड़ दिया। 1 रन यहां से मुकम्मल की जाएगी। 41 रन आपको देखने को मिलेंगे। पार्थ और परशुराम साठे ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है। 41 रन हो चुके गेंदबाजी मार के ऊपर। समीर ठाकुर नए गेंदबाज, तेज तर्रार गेंदबाज है, यंग है, एनर्जेटिक गेंदबाज यहाँ पे इस्तेमाल किए गए हैं। खुद की तरफ से पहला टीम की तरफ से आखिर का ओवर 5वां ओवर डालते हुए स्लॉग ओवर है, अंतिम ओवर है। अंतिम ओवर में अधिकतम रन बनाने की कोशिश दोनों ही बल्लेबाज करने वाले। सार्थ जो पार्थ है वो अभी तक सेट हुए बल्लेबाज है, उनके बल्ले से रन आने चाहिए। इस बार लेट कट देखने को मिला, गेंद तेज रफ्तार से जाती हुई थर्ड मैन क्षेत्र में आता हुआ ये चौका। लेट कट का ये शॉट आपको देखने को मिला। गुंडप्पा विश्वनाथ सर की याद दिलाई इस शॉट ने। पैंतालीस रन हो चुके हैं। परशुराम साठे के बल्ले से आता हुआ ये चौका। इस बार शफल करके खेलने की कोशिश की थी, फुटवर्क का इस्तेमाल किया था, ऑफ स्टंप के बाहर निकल के खींच के मारने की कोशिश की थी। टिप्पा खाने के बाद स्किट होती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, बिंदी गेंद की यहाँ पे समाप्ति हुई। प्रेशर बिल्डअप करता हुआ गेंदबाज समीर ठाकुर। स्लोवर गेंद वेरिएशन यहाँ पे देखने को मिली, विविधता यहाँ पे देखने को मिली। कैलकुलेटेड क्रिकेट यहाँ पे देखने को मिलेगा। अच्छी यहाँ पे गेंदबाजी करते हुए गेंदबाज, कभी स्लोवर गेंद कभी फास्टर गेंद, गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती है, बाउंसर का अटैक करते हैं, कैलकुलेटेड गेंदबाजी करते हुए। समीर ठाकुर के पास अनुभव कम है लेकिन जोश भरी ये गेंदबाजी करते हुए मुरबी टीम के लिए। फिर से एक बार स्लोवर डिलीवरी, इस बार पुल किया, वहां पे फील्डर तैनात है, डीप मिड विकेट में पकड़ा जाएगा कैच। यहाँ पे क्रिकेट दूसरा मिलता हुआ इस बार गेंदबाज को ये विकेट। समीर ठाकुर अच्छी गेंदबाजी करते हुए दूसरे विकेट का पतन होता हुआ। बड़ा शॉट इस बार लेकिन मिस टाइमिंग हुआ है। विकेट कीपर गेंद के नीचे, कैच पकड़ा जाएगा। तीसरे विकेट का पतन। और इस दौरान पहले सत्र का खेल पूरा होता हुआ। पहले सत्र में 5 ओवर के बाद टोटल रन संख्या 45-46 रन की आज से आवश्यकता होगी। 3 विकेटों के नुकसान के ऊपर 45 रन बना है, 46 रन की आवश्यकता होगी। यह आवश्यकता किस तरह से पूरी की जाएगी यह आने वाले वक्त में आपको पता चलेगा। पहले सत्र का खेल हुआ, दूसरे सत्र में आपको आवाज सुनने को मिलेगी। ग्रीष्मा इंटर चषक शान मोठी सुई गावाचा। थँक्यू। चला, भिंगारी आणि नांदगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल असेल। पहिला सत्र संपला जातोय, टॉस होणं गरजेचं आहे। टॉस बॉक्सकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे
नांदगाव संघाचा कर्णधार, तर दुसरीकडे विंगारी संघाचा संघनायक. वेलकम, स्वागत असेल. भिंगारी आणि नांदगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल करणं अनिवार्य आहे. त्याच्यामुळे माझी विनंती असेल भिंगारी आणि त्यांच्या विपक्षामध्ये नांदगाव या दोन्ही संघांच्या संघनायकांना कर्णधारांना विनंती असेल, प्लीज कम इन प्रेझेंटेशन बॉक्स. आय लाईक टू इन्व्हाइट कॅप्टन ऑफ भिंगारी आणि कॅप्टन ऑफ नांदगाव, प्लीज कम इन प्रेझेंटेशन बॉक्स फॉर टॉस. माझा आवाज भिंगारी कर्णधारापर्यंत पोहोचत असेल आणि नांदगावच्या कर्णधारापर्यंत पोहोचत असेल तर अधिकचा वेळ न दबडता आपण कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेचच 0 मिनिटामध्ये इथे उपस्थित राहायचं आहे. क्लब बॉयज ग्रुप मोठीतुई आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 पहिली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला मुरबी आणि दुसऱ्या बाजूला बोनकोडे हे दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. चला तर भिंगारीचे कर्णधार रघुदादा अगदी आमच्या फ्रेममध्ये आलेत. आता मात्र नांदगाव संघाचा कर्णधार कृपया करून आपण कुठे असेल तर या, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित आहे. चला आपण टॉस करून घेऊया. पाहुण्यांना विनंती करतोय, मयूर दादा आपण लगेच नाणेफेकीचा कौल करून घेऊया. एका बाजूला भिंगारी आणि दुसऱ्या बाजूला नांदगाव. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय कारण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या पाहुणे देखील आले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेतोय. एका बाजूला भिंगारी आणि दुसऱ्या बाजूला नांदगाव. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा खेळ. आज त्या खेळाच्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. सन्माननीय या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय मयूरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. इथे नाणेफेकीचा कौल नक्कीच भिंगारी संघाच्या बाजूने लागतोय. तर पहिले तर तुम्हाला शुभेच्छा देतोय. काय निर्णय असेल आपला? डिसिजन थोडा पेंडिंग आहे. नक्की डिसिजन जरी पेंडिंग असला तरी ह्या स्पर्धेबद्दल काय मत आहे आपलं? या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे, कारण ग्राउंड पण खूप चांगलं आहे आणि आयोजनाबद्दल काही बोलायचं म्हणजे कमीच आहे. आज मला वाटतं 40+ आपण झालेला, तर या वयामध्ये देखील क्रिकेट खेळण्याचं नक्की राज काय? राज असं काय नाही, आपल्यामध्ये हिंमत पाहिजे. आपलं वय जेवढा होईल तेवढा खेळायची हिंमत पाहिजे. आपल्याला शुभेच्छा देतोय. नक्कीच आपल्याला डिसिजन पेंडिंग ठेवलाय. आपण नाणेफेकीचा कौल गमावलाय. समजा आपण नाणेफेकीचा कौल जिंकलास तर काय निर्णय असतो आपला? फिल्डिंग केली असती. स्पर्धेबद्दल काय मत आहे आपलं? खरंच खूप छान स्पर्धा आहे आणि ते आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचे आभार. एका बाजूला आपण पाहतोय अनुभवी कर्णधार, वय वर्ष 40+ ॲबो आहेत आणि आपण एनर्जेटिक इथे कर्णधार आहेत. त्यांच्याबद्दल आपलं मत काय? नक्कीच काकांच्या बद्दल काय बोलायचं नाही, तेवढं कमीच आहे, कारण की काकांची बॉलिंग नेहमीच चांगलीच असते आणि काका चांगले आहेत. काय चला तर आपल्याला देखील आपण शुभेच्छा देतोय. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये. तिथे आपल्याला डाकी सरांचा आवाज ऐकायला मिळेल. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा. मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय ज्या स्पर्धेची सध्याच्या घडीला चर्चा आहे ती ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026. ओट टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. मॅचला सुद्धा सुरुवात झाली आहे. 46 धावसंख्येचं आव्हान स्पर्धा आपण पाहतोय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक अंतिम रजनी आणि या अंतिम रजनीमध्ये आपण ए पोल ए लॉर्ड्स अर्थातच सगळ्याच मॅचेस जर आपण पाहिल्या तर टफ फाईट मॅच होतील. उपस्थित सर्व मान्यवर, क्रीडा रसिक आणि अर्थातच सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. मॅचकडे जातो आपण. पहिला चेंडू फेस झाला, डॉट बॉल येतोय. ओपनिंग पेअर सलामीची जोडी विकी पाटील आणि शुभम पाटील. शुभम ठाकूर स्लॉक स्वीप खेळलेत आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. उंची जास्त, लांबी त्याहून जास्त. अकाउंट ओपन केलंय अनोख्या स्टाईलमध्ये षटकार.
जय शिवराय. छत्रपती शिवरायांचं हे संगीत आपण ऐकलं आणि आजच्या रजनीमध्ये अर्थातच जसा वेळ मिळेल तसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकत सुद्धा राहू आणि चर्चा सुद्धा चालू राहील. याच दरम्यान मान्यवरांचं सुद्धा शुभागमन पाहायला मिळतंय. आलेल्या पाहुण्यांचं शब्द सुमनानं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि विनंती करतोय पाहुण्यांना आपण आसनस्थ व्हायचं आहे. या ठिकाणी आई ग्रुप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय कमलाकरराव पाटील यांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. मोमीन सर यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. या सर्व सन्माननीय अतिथींचं वेलकम या मुख्य अतिथी कक्षात. खरं तर गेस्ट डाईस वरती आज मंच भरला गेलाय तो वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीतून. क्या बात आहे. काय अफलातून टायमिंग पहा. फक्त दिशा दाखवली. मागच्या फटक्यामध्ये ताकद तर यामध्ये होती नजाकत. षटकार नंतर आलाय हा चौकार. मुरबी टीम मोठं नाव आणि त्यामधलं आणखीन एक मोठं नाव सध्या ऑन स्ट्राईक एंडला तो आपण पाहतोय विकी. यावेळी अवी फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, हिटिंग झोनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, कमबॅक केलंय हलकंसं आपण पाहतोय. गोलंदाजच्या उंबरठ्यावर गोलंदाज पाहतोय. धावा बनवल्या नाहीयेत खरं तर. 5 षटकं आणि 46 धावा संख्या. त्यामुळे सेन्सेबल क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबलला सुद्धा तितकंच प्राधान्य द्यावं लागेल. असं म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये की एकेरी धाव सिंगल रन हा श्वास आहे टेनिस क्रिकेटचा. कारण त्यानं मित्रांनो मॅच ही तुमची चालत राहते, धगधग ही चालू राहते. खरं तर अफलातून शॉट, स्टँड अँड डिनेवर, वॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट सो फार असं म्हणावं लागल. काय फटका सजवलाय. बॅटच्या रडार मध्ये आल्यावर स्वीट साऊंड ऐकायला मिळालं आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं सीमा पार. षटकार साधा. संगीत आणि काउंटर अटॅक केलेला आहे आणि हे संकेत दिलेत खरं तर मोरबी संघाच्या खेळाडूनं. अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे खरं तर विकीच्या माध्यमातून. बायकर मॅन आहे विकी. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू अजूनपर्यंत आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला आहे. जबाबदारी घेतली खरं तर. 2 मोठे फटके आलेत. सेन्सेबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण माहिती आहे रिक्वायर रन रेट पेक्षाही जर जास्त धावा आल्यात तर आता फक्त स्ट्राईक रोटेशन करायचं आहे. तेच पाहायला मिळतंय. एकेरी धावी संख्या घेतली आणि षटक क्रमांक पहिलं P1चं षटक महागड खरं तर ठरतंय आणि लागलंय ते मिरुबी संघाच्या बाजूने. 46 धाव संख्येचा टार्गेट. त्या टार्गेटला आव्हान देण्यासाठी 2 सलामीवीर पाहिले. 6चे 6 चेंडू विकीनेच खेळले. 7वा चेंडू सुद्धा विकीच खेळेल. ऑन स्ट्राईक एंडला असेल. परंतु सध्याच्या परिस्थितीला एक षटक संपलंय. धाव संख्या बिनबाद 17 धावा. किंबहुना प्रॅक्टिससाठी सरावासाठी सचिनजी तेंडुलकर सरांना ज्यांना खरं तर गोलंदाजी केली असा हा टेनिस क्रिकेटमधील रायगडमधील एक प्रचंड मोठं नाव आदरणीय रघु परदेशी. आपलं मनस्वी आमच्या आयोजकांच्या वतीनं केलं जातोय सहर्ष स्वागत. धन्यवाद पंडित सर. खरं तर सन्मान केला हा अनेक वर्ष क्रिकेटची सेवा ज्या खेळाडूने केलं. डाऊन टू अर्थ, खूप मोठं नाव आहे परंतु पाय अजूनपर्यंत जमिनीवर रोवलेलं. वयवर्ष फक्त आणि फक्त आकडा आहे. हे खरं तर आपण कित्येक वेळा शब्द ऐकलेत परंतु रघु दादाने ते सिद्ध करून दाखवलंय. वयवर्ष फक्त आणि फक्त आपण पाहतो आकडा. अजूनही स्वतःला फिट ठेवलंय आणि अजूनही मैदानामध्ये तोच दरारा पुढच्या काही क्षणातच आपण पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाची सुरुवात. ऋतिक म्हात्रे. चेंडू अजिबात कळलं नाही. फिंगर रोल केलं होतं. पहिलाच बॉल, स्लोवर बॉल, अजिबात एक्सेप्टेशन नव्हतं.
पेपरला गेल्यावर आपण पहिलाच प्रश्न जर पाठ केलेला आला असेल तर आपल्याला आनंद होतो. या ठिकाणी आता 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. सन्माननीय मान्यवरांमधून रायगड जिल्हा काँग्रेस आय पार्टीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय इंटकचे सेक्रेटरी सचिव सन्माननीय महेंद्र शेठ गरत यांचं आगमन होतोय. एक कामगार नेता, एक लढवय्या, हजर जबाबी नेता ज्याचं नाव आहे सन्माननीय महेंद्र शेठ गरत. खरं तर महेंद्र शेठ गरत ज्यांच्या नेतृत्वात आस्थादायक अनेक त्यांचे सहकारी प्रचंड मोठं दातृत्व समाजासाठी दाखवित आहेत. रायगड जिल्ह्यातील काँग्रेस आय पार्टीचं हे नेतृत्व आणि राष्ट्रीय इंटकचे सचिव सन्माननीय महेंद्र शेठ गरत यांचं आगमन आपल्याला या अतिथी कक्षात होताना दिसतोय. त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणारा आमचा चमू, आमचा समूह ग्रीष्मा एंटरप्राइजेस. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत पक्षावर लक्ष. समाज कार्याची साहेबांना जाण रायगड जिल्हा. थँक्यू, धन्यवाद. लगेचच आता मैदान क्लिअर करायचं आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि त्याचबरोबर असणारी काही गोष्टी निश्चितच महेंद्र शेठ गरत सातत्यानं हे नाव सध्या समाजाच्या अग्रस्थानी आहे, लोकप्रिय आहे, युवकांच्या मनातील कित्येक युवकांच्या गळ्यातील ताईत आहे. कामगार क्षेत्रातील त्यांचं कार्य उरण पनवेल नव्हे तर सबंध राष्ट्राला ठाऊक आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय इंटकच्या सचिव पदावरती विराजमान असणारे महेंद्र शेठ गरत यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या मंचावरती सहर्ष स्वागत करूया. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. मंचावर आज अशा व्यक्तीचं आगमन झालंय, खरं अर्थानं तर त्यांच्या बाबतीत जर बोलायचं गेलं ना मित्रांनो तर ही रात्र कमी पडेल. परंतु डेफिनेटली जसा वेळ मिळेल ना तसा आपण त्यांच्याबद्दल चर्चा करू. परंतु सध्या आपण जाऊया क्रीडांगणामध्ये, कारण मॅच तितकीच इम्पॉर्टंट. होसांगला बॉल प्रचंड गती दिली होती. स्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. खरं तर पेसने बीट केलं असं म्हणावं लागेल. आदरणीय व्यक्तिमत्व महेंद्र शेठ गरत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कामगार नेते म्हणून त्यांची ओळख सुरुवात केली खऱ्या अर्थानं 10 ते 15 वर्षा अगोदर. राजकीय चपला प्रत्येक कार्यक्रमाला बाहेर ठेवून खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यक्रमाला, मग कोणतेही असू द्या, त्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय, आणि ते नाव या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक सामन्यांमध्ये कार्यक्रम कोणतेही असू द्या त्या कार्यक्रमामध्ये हजेरी त्यांची असतेच. असे आदरणीय व्यक्तिमत्व महेंद्र गरत साहेब यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतंय, ज्याने आपल्या राजकीय कारकिर्दीचा झेंडा आहे ना मित्रांनो तो फक्त महाराष्ट्रात नाही परदेशात सुद्धा जाऊन रोवलेला आहे. असं आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचं शुभ आगमन. फटका चांगला आहे, फक्त टायमिंग केले, दिशा दाखवलेली आहे आणि दशा खराब करणारा गोलंदाजीचा हा फटका. एका टप्प्यानं चेंडू सीमा पार, चौकार. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांमधून उरण तालुका काँग्रेस आय पार्टीचे अध्यक्ष
तथा कोपरोली मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस आहे पार्टीचे पक्ष प्रतोद आदरणीय विनोद दादा गजानन मात्रे खोपटे यांचा शुभागमन आहे. त्यांचंही मी आयोजकांच्या वतीनं मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. नितेश पाटील यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीत सर्व खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येतील आणि निश्चित आमच्या सस्पर्धेला सदिच्छा भेट देऊन जातील. खरं तर सर्व खेळाडूंना आणि आमच्या आयोजकांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी अगदी प्रस्थान करतील. MG ग्रुपचे सर्व तथा आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचे अतिशय जवळचे निजी सहाय्यक सन्माननीय वैभव दादा पाटील यांचं आगमन आहे. तदनंतर तिरंगा सहकारी पतपेढीचे चेअरमन आणि चिरनेर या विभागातील एक हजर जबाबी नेतृत्व. खरं तर महेंद्र शेठ घरत यांच्यासोबत राहिल्यानंतर तो गुण अंगीकारणं हे स्वाभाविक आहे. अशा अलंकार परदेशी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष ग्रीष्मा एंटरप्राइजेसच्या वतीनं केलं जातोय. सहर्ष स्वागत. आलेल्या पाहुण्यांचं सगळ्यात अगोदर खऱ्या अर्थानं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक या रजनीमध्ये अंतिम रजनी आणि या अंतिम रजनीमध्ये खऱ्या अर्थानं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. मॅचकडे वळतोय. चांगला बॉल लवर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा दिशा दाखवली गॅपमध्ये बॉल गॅपमध्ये आणि चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आणखीन एक मोठा फटका पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दादा दिसाया साधा भोळा पण मनान है दिलवाला. थँक्यू. त्यानंतर महेंद्र घरात तुमच्या अगदी डाव्या बाजूला असणारे माऊली दिसत आहेत ज्यांचं कार्य मी कोरोना काळात निश्चित विसरू शकत नाही. या विभागाला अतिशय कमी दरात भाजी पुरवठा करणारे पांडिवेमधील खरं तर कोपरोलीतील दुकानातील पिरकोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय चंद्रकांतजी गावण यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण खरं तर या मंचावरती सहर्ष स्वागत करायचं आहे. चौकारांचे हॅट्रिक झालेले आहे आणि हा नो बॉल. क्या बात आहे. पहा धावसंख्या सगळ्यात अगोदर आपण नोट डाऊन करूया. लगातार 3 चौकार. हा नो बॉल सुद्धा आहे त्यामुळं हा पंजा असणार आहे. मोरबी संघाच्या बाजूने एक गोष्ट आवर्जून बोलेल सगळ्यांनाच स्पेशली ओमकारला सुद्धा वाटते चांगले बॅट्समन टचमध्ये आहेत. इथून मॅच प्लीज थांबू नका. परंतु पाहुण्यांचं सन्मान आगमन सुद्धा झालेलं आहे त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो सर्व प्रेक्षकांची सुद्धा. कारण पाहुणे सुद्धा आलेले आहेत त्यांचा सन्मान होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यांचं आगमन सुद्धा झालेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पडता पावले सज्जनांची शोभा वाढे मंडपाची. आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. बॅक टू द क्रिकेट. चांगला चेंडू वेगवान चेंडू होता. अनप्लेबल डिलिव्हरी खऱ्या अर्थानं फ्लिक करण्याचा प्रयत्न. गुड बॅटिंग मित्र म्हणेन. चांगली फलंदाजी चालू आहे. दोन्ही बाजूने अटॅक केलेला आहे. काउंटर अटॅक म्हणावं लागलं. सुरुवात केली खरं तर विकी ऑन स्ट्राईक करण्यास सध्या तोच खेळाडू आपण पाहतोय. ओमकार पाटील अजूनपर्यंत या संघाची खरं तर धडकन आहे आणि दिल सध्या धडकतं आहे. दिल आणि धडकन ही दोन्ही जोडी आहे. मागचा काही कालखंड पाहिला तर मोरबी संघाच्या बाजूने बऱ्याचसा सेमीफायनल हातातून निघून गेलेले आहेत. कदाचित आज ओमकार आपली रात्र आहे असं म्हणावं लागेल आणि तीच या ठिकाणी शोधात आहेत. वेगवान चेंडू फुलरलेनचा बॉल आणखीन एक अवे फ्रॉम द बॉडी परंतु टॅमऱ्यांच्या बाहेर चेंडू पिच होतोय. अर्थातच पंच वळतात आणि एक्स्ट्रा बॉल. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. खराब चेंडू आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये भर. अवघ्या 12 धावसंख्येची गरज आहे. 46 धावसंख्येचं आव्हान आपण पाहतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मॅच आपण पाहतोय बोनकोडे विपक्ष मोरबी ए पोल मधला हा पहिला सामना सध्या आपण पाहतोय. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न धडपडले पडले परंतु बॉल लागला नाही बॅटला आणि मात्र षटक क्रमांक 2 एंड ऑफ द पॉवर प्ले. धावसंख्या आपण पाहतोय नो लॉस. मोरबी टीम 46 धावसंख्येचा पाठलाग करताना 34 34 धावा बिनबाद. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान. मी अतिश गावण खरं तर काँग्रेस साहेब पार्टीचं युवा अध्यक्ष म्हणून आहेत आणि आज तादायत या स्पर्धेदरम्यान खरं तर शेठ एक मुख्य आयोजक म्हणून आपल्याला या आयोजकांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे मान्यवर कोण क्रिकेटला अद्यावत मैदानं हक्काची प्राप्त व्हायची असतील तर असं म्हटलं जातोय की ज्यांचा मार्ग चोखंदल आहे यशस्वी आहे ते आदरणीय महेंद्र शेठ घरात. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी असेल. येत्या आईच्या खरं तर पुण्यस्मरण दिवशी सबंध पनवेल उरणमधील आणि रायगडमधील नवी मुंबईमधील होतकरू महिलांच्या पंखांना बल देण्यासाठी यमुना स्त्री सन्मान पुरस्कार दिला जातो आहे. आत्तापर्यंत अनेक ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका ज्यांच्या माध्यमातून या आपल्या रस्त्यावरती फिरताना दिसत आहेत ना आमदार
ना खासदार, परंतु ज्यांचं कार्य या समाजासाठी आहे दमदार, ते आदरणीय महेंद्र शेठ घरात अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. अगदी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आम्ही सातत्यानं सांगत असतोय. त्यांच्यासोबत राहणारा प्रत्येक जण आज अलिशान अगदी एक क्लासचं जीवन जगताना दिसतोय. त्याचं कारण आहे, मी खरं तर ज्या पद्धतीनं जीवन जगतोय त्या पद्धतीनं माझा सहकारी, छोट्यातला छोटा सुद्धा सहकारी तसं अगदी राहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ज्यांच्या परदेश प्रवासाची 25 वर्ष कंप्लीट झाली, ती कामगार नेते, राष्ट्रीय इंटकचे सचिव आदरणीय महेंद्र शेठ घरात, रायगड जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल त्यांच्या स्वागतासाठी. महेंद्र घरत शेलघर वाला कामगार नेता हा काँग्रेस त्या बात महेंद्र शेठ घरात शेलघर हजार जबाबी नेता. फेमस झाला. महेंद्र घरत शेलघर वाला कामगार नेता हा काँग्रेस वाला. महेंद्र शेठ हाय दिलवाला रायगड जिल्ह्यात फेमस झाला. त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान. खरं तर महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय कमलाकर पाटील इथं उपस्थित आहेत. मयूर पाटील, मी यांना विनंती करेन की प्लीज कमलाकर पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. रावेमधील हे नेतृत्व महेंद्र शेठ घरात आल्यानंतर खरं तर अगदी म्हणजे विनम्र भावना ज्यांची पाहिली ते आदरणीय कमलाकर पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय कमलाकर पाटीलजी यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. अजूनही मला वाटतोय टार्गेट असणार आहे देव सर. 7 धावसंख्येची गरज. फक्त 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. परत एकदा आपण मान्यवरांच्या स्वागताकडे येऊ, कारण मान्यवरांची मांदी आली. खरं तर या मंचावरती सर्वांचे दिसतोय त्यांचा आदरपूर्वक सन्मान. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर जाऊया थेट मैदानाकडे देव डाकी यांच्या आवाजातून. थँक्यू सो मच. अवघ्या 7 धावसंख्येची गरज. फुल टॉस बॉल आणि स्कोर आर लेवल. मॅच फिनिश सुद्धा झालंय. इट्स अ नो बॉल आणि टोटल सत्ता आलेला आहे. खरं तर या ठिकाणी पाहू शकाल महेंद्र शेठ घरात एकीकडे बोनकोडे आहे नवी मुंबईमधील ती टीम, तर दुसरीकडे तलोजा विभागातील मोरबी ही टीम आहे. या दोन्ही टीम एकमेकांसोबत लढल्या. दोन्ही मातब्बर संघ या सीझनमध्ये कैक प्राइज पटकावलेत. या कार्यक्रमाच्या